खरं तर आजकाल परिस्थिती काय हो, थांबणारी अंधाराला भीत नाही, आभाळाची साथ आहे, कोणापुढे झुकत नाही, मर्द मराठ्याची जात आहे. खरं तर आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात ठेवतात असं नाही, पण काही क्षण विसरू म्हटलं तर विसरता येत नाही. तसाच आजचा हा क्षण आहे. खरं तर आजकाल परिस्थिती काय हो, घरापुढची तुळशी गेली आणि घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला. घरापुढची रांगोळी गेली आणि घरातली माणसं रांगोळी झाली. आज आईची झाली मम्मी आणि मम्मी खेळते मोबाईल वरती रम्मी. आज बापाचा झालाय डॅडी, डॅडी प्यायला लागलाय ब्रँडी. कुणी म्हणतं मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय, कुणी म्हणतं मला छत्रपती संभाजी महाराज व्हायचंय. पण त्याने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्री कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली मैत्री कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शुभा झाला. महाराजांच्या झेंड्यांचा कलर कोणता हो, भगवा. पण भगवा म्हणजे नेमकं काय? आपण अष्टगंध लावतो भगवा, पण भगवा म्हणजे नेमकं काय? आपण म्हणतो ना आमच्या रक्तात भगवा, आमच्या महाराजांचा हा भगवा. पण भगवा म्हणजे नेमकं काय? रंगसंगती अशी सांगते भगवा. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्भहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. प्रभू श्री रामांचा हा भगवा, वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा हा भगवा, निष्ठेचा हा भगवा, त्यागाचा हा भगवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदानाचा हा भगवा. स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त एक लक्षात ठेवायचं असतं की सगळं काही आपलं नसतं, कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं. माणसाला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाही, पण नको असलेल्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात याचं उत्तर सुरेश भटांनी अगदी छान सांगितले. आयुष्य खूप छान आहे, आयुष्य खूप छान आहे, पण थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. काट्याच्या फासातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घ्यावं हवं ते दुनिया दुकान आहे. आणि जगणं हे हिरतक आहे म्हणून रडतो तो बेमान आहे. छत्रपती संभाजीराजांना किल्ल्याच्या तटाशेजारून नेलं जात होतं, तेव्हा तटावरच्या धारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय. संभाजीराजांना वळशीवरनं नेलं जात होतं, तेव्हा गावातल्या गावकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय. वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय. तुम्हाला माहित आहे संगमेश्वर धर्मवीर गडातलं भातुलिंगर 350 किलोमीटरचं अंतर आहे. त्यावेळी चालत जायला 4 दिवस लागायचे. हे औरंगजेबाच्या सरदार मुकरब खानाला माहित होते. 350 किलोमीटरचं अंतर त्याने 2.5 दिवसात पार केलं होतं. कुत्रा मागं लागल्यासारखा पळत होता, कारण त्याला माहित होतं एक ना एक दिवस हे मराठे आपल्या राजांना सोडवण्याचा प्रयत्न करतीलच. स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटस स्टेटसला ठेवलं पाहिजे. 350 वर्षांपूर्वी असा एक माणूस होऊन गेला की ज्याने स्वतःचं स्टेटस निर्माण केलं आणि 350 वर्ष होऊन गेली तरी आजही लोक त्यांचं स्टेटस स्टेटसला ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्या झुके का नाही साला डायलॉग ऐकल्यावर पोरांना बरं वाटायला लागलं, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत आपल्या डोळ्यातले एक एक बुबुळ काढून आपल्या रक्ताने या मातीला अभिषेक घातला आणि त्या औरंगजेबासमोर रुमारून झुके का नाही सालमत त्या औरंगजेबाला स्वतःची औकात दाखवणारा सर्जा संभाजीराजा आपला आदर्श असला पाहिजे. मुलांनी पुष्पाची तिकीट काढून नेली हो, त्यांना झुकेगा नाही साला म्हणणार तो पुष्पा आवडायला लागला. पण वयाच्या 32व्या वर्षी छाताळ काढून त्या औरंगजेबासमोर उभा राहिलेला आणि न झुकलेला संभाजीराजा एकदा तरी शिका.
कळेल की पिक्चर मधलं झुकेगा नाही साला म्हणणं सोपं आहे, पण शत्रूच्या छावणीत जाऊन शत्रूच्या छाताळा समोर उभं राहून त्याला शरण न जाता अभिमानानं आणि स्वाभिमानानं झुकेगा नाही साला म्हणणार संभाजीराजानं फार अवघड आहे. मारलं ज्याने संभाजीराजांना करून अत्याचाराचा कहर, मारलं ज्याने संभाजीराजांना करून अत्याचाराचा कहर, त्याच औरंगजेबाच्या नावाने वसवलं होतं एवढं मोठं शहर. अरे सळसळू द्या रक्त तुमचं, अरे सळसळू द्या रक्त तुमचं, दाखवा एकदा जिगर, दाखवा एकदा जिगर. अरे छाता ठोकून सांगा औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर. महाराजांचा जन्म झाला ते म्हणजे शिवनेरी आणि जेथे मृत्यू झाला ते म्हणजे रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर ते म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर ते म्हणजे राय. हे 2 शब्द जर एकत्रित केले तर शिवराय हा शब्द तयार होतो. पण आपण शिवाजी म्हणतो, शिवाजी याचं कधीतरी उलट वाचा, जीवाशी असा त्याचा अर्थ होतो. जो सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळला तो शिवाजी. 385 वर्ष झाली अजून माझ्या राजांची जशी तशी आहे कीर्ती. 385 वर्ष झाली अजून माझ्या राजांची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जात समान करती माझ्या राजांची आरती. असा राजा या मातीत जन्माला आला, पावन झाली या महाराष्ट्राची धरती, पावन झाली या महाराष्ट्राची धरती. शिव छत्रपतींचा त्याग पाहुनी निस्तब्ध आहे मी, शिव छत्रपतींचा त्याग पाहुनी निस्तब्ध आहे मी. धन्य झाले मी जन्म घेऊन या मातीमध्ये मी, एकाच जन्मी कसे तयांचे पांग फेडू मी, एकाच जन्मी कसे तयांचे पांग फेडू मी. सदैव लाभो जन्म मराठा, वरदान मागते मी वरदान मागते. एवढे माझे 2 शब्द सांगते. जय जय.